दशक 5वा, समास 7वा, बद्ध लक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. संगीतातही ऑडिओ बंद कराल. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदास बोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. कालच्या आणि आजच्या दिवसात किंवा कालच्या आधीच्या क्षणात आणि आताच्या क्षणात काय फरक पडला, तरच आपण जर असा विचार जर केला तरच आपण क्षण पकडू शकू. क्षणाला पकडणं म्हणजे काळावर विजय मिळवणं. मागचा आठव नाही आणि पुढच्याची चिंता नाही, असं जेव्हा जीवनामध्ये घडेल तर ती गोष्ट म्हणजे आपल्याला क्षण पकडणे असा अर्थ आपण घेऊ शकतो. जो क्षण आहे त्याचा प्रत्येक क्षणाचा अनुभव आपण घेतला पाहिजे. तो चांगला असो किंवा वाईट असो, तो चांगला असो किंवा वाईट असो. शेफालीताई ऑडिओ बंद. जो चांगला घेतला तोही आनंद आहे, वाईट घेतला तोही आपल्याला समजला पाहिजे, साक्षीभावाने पाहता आलं पाहिजे. हा जर साक्षीभाव मनामध्ये निर्माण झाला तर कदाचित आपल्याला आहे त्या गोष्टीची जाणीव होते. आणि जाणीव झाली
की बद्ध लक्षण कमी आहे. हे जे बद्ध लक्षण ज्यांनी सांगितलं आहे समर्थांनी, ते बद्धतेकडून आपण सुटका होते. कारण क्षणाचा उपयोग कोणतीही गोष्ट आपण जर गृहीत धरली ना तर त्याचा आनंद नाहीसा होतो. बघा, एखादी गोष्ट आपण जर गृहीत धरली, ही आपल्याजवळ आहे, आता आपलं एवढं मोठं शरीर आहे, आपला हातपाय दुखत नाही तर आपल्याला हातापायांची किंमत नसते. आणि तीच गोष्ट जर हातपाय दुखायला लागले की लागलीच हातापायांची किंमत वाटते. अरे काल चांगलं होतं, आज नाही. म्हणजे असण्याचं किंमत आपल्याला नसते. त्याचं जेव्हा वियोग होतो किंवा कमी पडतं तेव्हा कुठे त्याची जाणीव होते. मग ती जाणीव सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि एकदा का ती जाणीव झाली की समर्थ म्हणतात त्या ठिकाणी काहीतरी वेगळं शोधण्याची जी आपल्याला इच्छा असते, मूळ स्वाभाविक नैसर्गिक इच्छा, त्याला आपण दुजोरा देतो. आणि जेव्हा आपण नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, नैसर्गिक अनैसर्गिक नाही. आपल्याला समजलं आहे आता, देहाबद्दल विचार केला तर तो अनैसर्गिक आहे आणि सूक्ष्म देहाबद्दल विचार केला तर तो नैसर्गिक आहे. मग तो नैसर्गिक इच्छेने जर आपण एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा घ्यायला सुरुवात केली तर आतमध्ये असलेलं जे आपलं हृदय आहे ते शांत होतं. कारण हृदयाला तेच पाहिजे आहे. हृदय म्हणतं बुद्धीवरती विजय मिळवणं म्हणजे काय, तू माझं ऐक. आणि माझं ऐकणं माझ्यासाठी आवश्यक नसून ते तुझ्या कल्याणाचं आहे हे हृदयामधून सांगितलं जातं. म्हणून आपण म्हणतो 2 मनं असतात आपल्याला, एक करायचं आणि एक करायचं नाही. एक केल्यावर आनंद मिळतो, एक केल्यावर समाधान मिळतं आणि एकाला असं वाटतं की नाही हे जरी केलं, लोक जरी चांगले म्हणत असले तरी मला आंतरिक समाधान यातून मिळालेलं नाही. किंवा मला समाधान आहे आणि इतरांनी मानलं किंवा न मानलं याचा परिणाम होत नसेल तर या दोन्ही गोष्टी आपल्या हृदयाचं आपण ऐकतोय ह्याचं द्योतक आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे हा एक प्रकारचा हृदयावरती, मनावरती आणि बुद्धीवरती हृदयाचा विजय आहे. आणि हृदयाचा हा जो विजय आहे तो विजय जर झाला तर आतलं हृदय किती आनंदी. त्या ठिकाणी आपण राम आणि हनुमंताच्या रामावर जेव्हा आपलं विश्लेषण झालं त्या ठिकाणी आपला हनुमंतराय खुश होतो. आतमध्ये असलेले हनुमंत वायुरूपात जे आहेत ते हनुमंत खुश होतात आणि त्या वायुरूपाने असलेले हनुमंत आपल्या रामाचं संरक्षण करतात आणि रामांना तो निरोप देतात. आणि तो राम म्हणजे प्राण. इतकं सगळं गणित खरंच सोप्या शब्दात आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून आपल्याला खरं सुख काय आहे ते बघायचं आहे आणि त्या बद्ध लक्षणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. म्हणून मी म्हणत असते, काल मी उडी मारते म्हटलं बद्ध लक्षणांवर, पण बद्ध लक्षण सांगत असताना बद्ध लक्षण कोणते नाहीत हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपण गृहीत धरणं थांबवू. आपण काल थांबलोय बहुवाचाळ बहुपाषांडी. बहुवाचाळ खूप बोलतो, असा नैसर्गिक अनुभव आहे की आपण अज्ञानामध्ये जास्त बोलतो, अज्ञानामध्ये अधिक बोलतो आणि ज्याची गरज असते किंवा नसते तरीही आपण बोलतो. अतिवाचाळ. असं 1-2दा असं होतं, अरे आपण हे उगीच बोललो, म्हणजे याची आवश्यकताच नव्हती बोलण्याची. हे बोलून आपण आपलं आणि इतरांचं नुकसान केलं आहे किंवा नाही केलं तरी ह्या गोष्टीची गरज होती का हे आपण विचार नाही करत. हे अज्ञान आहे. अज्ञानामध्ये किती बोलायचं, किती दुष्परिणाम भोगलेत. बोलण्याने कितीतरी दुष्परिणाम आपण भोगले, गरज नसताना बोललो. म्हणून पुष्कळदा म्हणतात कमी बोलणारे बरे, मौनात असणारे बरे, पण तेही अतिरेक त्याचाही नको आहे. पण आपण जे अति बोलत होतो, वाचाळता, त्या वाचाळतेने एक तर काय बोलत होतो, आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते देण्याचा प्रयत्न करत होतो, आपल्याला जे वाटतंय ते तसं घडावं यासाठी आग्रह करत होतो. मग ही वाचाळताच आहे एक प्रकारची, की मला वाटतं ते आणि तेच फक्त, असं जोपर्यंत माणूस बोलेल त्याला वाचाळता म्हटलं आहे आणि त्याला पुन्हा बहुपाषांडी म्हटलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खोट्या आहे, हे सगळं नाटक आहे. आणि दुर्जन बहु थोतांडी, आणि दुर्जन आहे आणि थोतांड, हे सगळं थोतांड आहे. इतकं बोलून वाया गेलं आहे, अनावश्यक बोलल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी वाया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओंकार साधनेमध्ये सद्गुरू सांगत असतात की आपण शब्द ब्रह्म म्हणतो, ओंकार आणि शब्द हे ब्रह्म आहे. जसं अन्न हे पूर्ण ब्रह्म तसं शब्द हे ब्रह्म आहे. मग शब्द ब्रह्मरूपाने असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट आपल्याला सांगितली आहे की या जगातली कोणतीही गोष्ट निघून जात नाही, संपत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी, ते कोणत्याच गोष्टी संपत नाही. धक्का बसला की नाही, काही सांगता येत ना, रिटर्न येईल आपल्याकडे. बाउन्स बॉल ज्याला म्हणतो आपण, फेकलंय ते खाली जसं येतं आहे तसं आपले शब्द आपल्यावरती येऊ शकतात. जे काही पेरलंय ते उगवणार आहे, त्याचं कुठेही नाश पावत नाही. मग आपले शब्द
मग त्याच्यामुळे आपण आपली वाचाळता, त्यानंतर आपलं पाषांडपणा, नंतर दुर्जनपणा आपला, आपण हे वाईट गोष्टी केल्या आहेत, नंतर थोतांड आहे हे सगळं. जे मला वाटतं तेच फक्त इतकं समर्थ जाणतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर सांगतायत, स्वतः माऊली सांगतायत की मला काही कळत नाही. मला काही कळत नाही म्हणणारी माऊली कुठे, आणि मला काहीही समजत नसताना वाचाळता करणारी अज्ञानी जीव कुठे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा याला थोतांड नाही तर काय म्हणायचं, कळतच नाही. बोलत असताना कळत जर असतं तर आपण ही गोष्ट केली नसती. पण ते थोतांड ठरतं. पण निदान ते थोतांड होतं हे कळलं जरी आता आपल्या हातात दासबोध आल्यानी किंवा गुरूंची कृपा झाल्यानी, तर कदाचित थोतांड काय आहे आणि गृहीत काय आहे ह्या गोष्टी जर आपल्या मनाला पटल्या तर बद्ध लक्षण आपण संपवण्याकडे आपण मार्गावर आहोत असं म्हणायला हरकत नाही. बहु पैशून्य बहु थोडी या नावबद्ध पशुत्व आहे. पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी फरक आहे ना. ते सिनेमाचं एक गाणं आहे, माणसा परीस मेंढरं बरी. इतकी वाईट वागतात लोक की ती मेंढरं तरी बरी ते एखाद्या शिस्तीत चालतात. ते त्यांच्या शिस्तीविरुद्ध काही करत नाही, कारण त्यांचं ते योनी भोगयोनी आहे. त्यांना जेवढं सांगितलं तेवढं ते करतात आणि मुक्त होतात. आपल्यापेक्षा तर भाग्यवान असं जर आपण त्यांच्यासारखं वागलो तर ते आहे. कारण त्यांना जे काम दिलं आहे ते अगदी नेटाने करतात. कधीही गरज नसताना कुणाला मारत नाही, गरज नसताना चावत नाहीत, गरज नसताना खात नाहीत, गरज नसताना जमा करून ठेवत नाहीत. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा अधिक आहेत त्यांच्याजवळ, पण त्यांना बुद्धी नाही ना. हे सगळं करत असताना त्यांना हे जे आलंय जीवन ते भोगायचंय आणि मरायचंय, ह्यासाठी त्यांची योनी आहे. आपणही त्या योनीतून गेलो आहे, कदाचित पुढे त्या योनीत जाऊ शकतो. मग बद्धतेकडे जायचं आहे, पशुयोनीत जायचं आहे की वर उडून जायचं आहे, हा निर्णय आपला आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की बैशून्य बहु थोडी, थोडक्यात समाधान मानतो. विशालता हा हृदयाचा गुण असून सुद्धा आपण थोडक्यामध्ये समाधान मानतो या नावाबद्ध. जो थोडक्यात समाधान मानत असेल, या सगळ्या गोष्टीत मी सुखी आहे, मी आनंदी आहे, असं जेव्हा तो म्हणत असेल तर याला बद्ध म्हणायला पाहिजे. नंतर बहु अभाव बहु भ्रम. इतका अभाव आहे. आता ह्या गोष्टी आता आपल्याला खरंच कळतील. आपल्याला वाटतं आपला जो खूप आहे, पण तो अभाव आहे म्हणतात. समर्थ म्हणतात हा सगळा अभाव आहे. अभावामध्ये जगतोय आपण. अभावामध्ये जगत असून सुद्धा हा भ्रम आहे आपला की आपण अतिशय समृद्ध जीवन जगतोय. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. एखादी व्यक्ती असं समजत नाही आपल्याला ही अतिशय चांगली आहे म्हणून आपण त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी जर आपल्याला जसं पाहिजे तसं जर आपल्याला मिळालं नाही त्याच्याकडून, तर तो भ्रम नाही का ठरला. जो हा भ्रम आहे तो भ्रम कळायला पाहिजे कोणता आहे तो. एक कोणती तरी आशा घेऊन गेलो. मग तसं जीवनाच्या बाबतीत आपण जगतोय आणि एक दिवस खाडकन आपला भ्रमनिराश झाला आणि कळलं अरे आपलं तर कोणीच नाही. आता आपल्या राजकारणामध्ये तसंच घडलंय. 8-10 वर्ष आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो की आपले सगळं जग आणि विश्वगुरूकडे आपण चाललोय असं वाटत होतं. हा केतूचा प्रभाव म्हणावा लागेल आता. अगदी हृदयस्थ परमात्मा प्रत्येक जण असा त्यांना आशीर्वाद देत होता, शुभेच्छा देत होता मोदींना, की मोदी म्हणजे एक काहीतरी चमत्कार घडलेला आहे आणि त्या चमत्काराला आमच्या मनातून आम्ही त्यांना पाठिंबा देतोय. अगदी गदगद हृदयाने प्रत्येक माणूस त्यांना पाठिंबा देत होता. पण भ्रमनिराश झालाय. हे सांगत असताना किती दुःख होत असेल. भ्रमनिराश आहे. एकही देश आपल्या पाठीला उभा राहिला नाही, एकही देश नाही. मग हा भ्रम नव्हता. हा जो काही भ्रमाचा भोपळा फुटला, हा मोठ्या प्रमाणावर आपण हा बघितला. तसं लहान घरामध्येही तसंच होतं. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती विश्वासास पात्र नसते. कशाला? आपण आपल्यावरती विश्वास ठेवतो, आपला देह आपल्या विश्वासास पात्र नाही. आपल्याला आयुष्यभर चांगलं जगायचं आहे, पण प्रत्यक्ष जगत असताना आपल्याला कितीतरी वेळा आपला देह दगा देतो. मग हा भ्रमच आहे. मग कशावर विश्वास ठेवला आपण? आपल्याला कळत नाही, म्हणून आपण अज्ञानी आहे. प्रत्यक्षात आपण चांगल्या गोष्टीसाठीच त्या गोष्टी करत असतो, पण प्रत्यक्षात सत्य ते नाही. सत्याकडे जर वाटचाल होत असेल तर कधीकधी आपल्याला हा भ्रमाचा भोपळा फुटतो. बहु अभाव बहु भ्रम. आणि जो अभावात जगतो, जो भ्रमामध्ये जगतो, बरं भ्रम झाला, भ्रमानंतर भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर ह्या भ्रमातून निघायचं आणि दुसऱ्या भ्रमात अडकायचं. जय जय रघुवीर समर्थ. या भ्रमातून बाहेर पडलो ना, आता शिकायचं नाही त्यातून काहीतरी, की हा भ्रमाचा आपला भोपळा फुटलाय, ह्या ठिकाणी सुख नाही,
या ठिकाणी गेलो, आपल्याला काही सुख मिळालं नाही, समाधान मिळालं नाही, हा जो भ्रम होता तो आमचा फुटला, भ्रमाचा भोपळा फुटला. तरी पुन्हा दुसरा त्याच प्रकारचा भ्रम निर्माण करणे ही किती मोठी अज्ञानता आहे. समर्थ म्हणतात तो भ्रम आणि तो अभाव आता लक्षात आला पाहिजे, किंवा ज्यांच्या लक्षात येत नाही तो बद्ध आहे असं ते म्हणतात आहे. तर आपण ते आपल्यावर आता घ्यायचं नाही, आपण भ्रमात राहायचं नाही, आपण फक्त सत्याचा शोध घ्यायचा, अशी आपण त्या ठिकाणी समर्थांना म्हणायचं, ह्या गोष्टीसाठी आमची बुद्धी वळवा. मग बहु अभाव बहु भ्रम बहु भ्रांती बहु तम, सगळीकडे अंधकार आहे. अशा दृष्टीने जर आपण गेलो, एकदा असंच म्हटलं, आपण जर दृष्टी उघडून जर एखाद्या या सृष्टीकडे बघितलं ना, की अगदी लक्षात येतात. बरं, थोडंसं आपण जर विचार केला, एखाद्या गोष्टीकडे विचार करायचं ठरवलं, तर गोष्टी अशा पटापट लक्षात येतात. आपण जर एखादी गोष्ट केली आणि खोदायला घेतलं जमीन, काही वेळ पाणी येतं, काही वेळ पाणी येतं, पण पाण्याचं संपल्यानंतर आणखी जेव्हा माणूस खोदतो तेव्हा काळा कोळसा लागतो, आणि काळा कोळसाही खोदल्यानंतर खाली गेलं ते खडक खडकच लागत राहतात. म्हणजे जडत्व संपतच नाही जमिनीतलं. आपण बघितली ना शेती करताना, आणि लोक जेव्हा खोदतात तेव्हा आपण ह्या गोष्टी बघतो, पण जेव्हा आपण म्हणतो ना फक्त अक्षरांचं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा फक्त अक्षर वाचतो, आपण सर्वंकष विचार करत नाही. मग ते खाली गेले खोदत खोदत, खडक लागले, काळा दगड लागला, कोळसा लागला, खांड लागली, हे सगळं लागलं, अंधार लागला. मुख्य गोष्ट म्हणजे अंधार. जितकं खाली जाऊ तितका अंधार आहे. खोदत गेलं जमिनीला, अंधार आहे. आणि जमिनीच्या वर जायचं ठरवलं तर उजेडच उजेड आहे, हलकेपणा आहे. इथे जडत्व आहे आणि वर उजेड आहे आणि हलकेपणा आहे. हे जेव्हा लक्षात येतं, आपली मान वर करणं म्हणजे हा अभिमान आहे, आणि मान खाली घालणं म्हणजे जमिनीकडे घालणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी, कोणत्याही गोष्टी निसर्गाच्या विरुद्ध नाहीत. कधीही अपराधी माणूस किंवा दुष्ट माणूस ताठमानेंनी जगू शकणार नाही, किंवा ताठमान करू शकणार नाही, कारण वर बघण्याचं सामर्थ्यच नाही त्याच्यामध्ये. आणि गुरुचं बोट आपलं उजवं, मला येतं म्हणून सांगण्यासाठी, गुरूंसाठी जे आपण सांगतो 4+4, लहानपणी विचारलं पहिली तो आपल्याला 4+4 8, मला येतं मला येतं सांगण्यासाठी गुरुचं बोट वर, खाली नाही. या सगळ्या गोष्टींमधून आपण शिकण्यासारखं आहे, पण आपण ते शिकत नाही. त्यांनी म्हटले भ्रांती आणि बहु तम, तम म्हणजे अंधार, अंधाराकडे जातोय, जडत्व येत आहे. जितकं वाईट वागू तितकं जडत्व आहे, आणि जितकं चांगलं वागू, उपकार करू, तितकं वर जायचं, हलकं हलकं होत राहत आहे. कारण आतून हलकं व्हायचं आहे. आतून हलकं होणं आणि आतून जडत्व येणं हे सगळं निसर्गात सुद्धा तसंच आहे. मग नरक जे आहेत ना, ते 14 आपले जे प्रकार सांगितले त्यातले 7 नरक आहेत खाली, आणि स्वर्ग आहेत वर 7. मग हे 14 भुवनांचं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे जीवन. मग वर जायचं का खाली हे ठरवा. जितकं कटू असू तितके एक 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 नरक खाली जाऊ, आणि जितकं चांगलं असू एक 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 वर जाऊ. आणि वर म्हणजे अगदी भगवंताच्या मांडीवर बसण्याची सुद्धा क्षमता आहे, आणि आयुष्यभर नरकात पडण्याची, खितपत पडण्याची सुद्धा क्षमता आपल्यामध्ये आहे. मग त्या तमाकडे जायचं का, असं समर्थांचा प्रश्न आहे. म्हणजे हे समजलं पाहिजे ना, असं काहीतरी जीवन जगावं लागणार आहे, ह्याची जाणीव झाली पाहिजे. एकदा का जाणीव झाली की माणूस त्या मार्गाने घाबरतो जायला. आता स्वर्ग आहे का नाही, नरक आहे की नाही हा विषय नाही, पण ह्या गोष्टी जर समजल्या तर आत्ता जर समाधान मिळत असेल तर पुढची आणि मागची चिंता करण्याचं काही कारण नाही. एवढं जरी समजलं तरी हलकेपणा आला, आणि जितका हलकेपणा तितकी मुक्ती आहे. हलकेपणा म्हणजेच मुक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ. जडत्व नाही, कशात अडकलेलं नाही, कालचं काय राहिलं याचं आठवणच नाही, पुढे काय होईल याची चिंता नाही. आजचा क्षण जगता आला तर तो तमाच्या बाहेरचा आहे, आणि जो जगत नाही त्याला बद्ध म्हटलंय. मग त्यांनी बहु अभाव बहु भ्रम बहु भ्रांती बहु तम बहु विक्षेप बहु विराम या नाव बद्ध श्रीराम. ह्याचं बद्ध असं नाव आहे, आणि ह्याचं बद्ध हे नाव आहे. हे समर्थांनी सांगितलं, ते आपण जगलो म्हणजे तो अनुभव घेतला. आता पुढे जे सांगतात तेही जगू, म्हणजे दोन्हीकडून आपण जगलेलं असल्यामुळे जाणीव आहे आता की आम्ही असं केलं आहे, खोटं काही नाही याच्यामध्ये. जे काही बोलले ते अगदी सत्य बोलले आहे. अज्ञानात का होईना अपराध केला आहे, आणि अपराध करतोय, कदाचित करू, पण त्याचं प्रमाण तरी कमी होईल. कुणाचंही असं प्रमाण कमी झालं तरी आपण त्या मार्गाने जायला लागलो असं म्हणायला हरकत नाही. पण ते म्हणतात बहु अभाव बहु भ्रम बहु भ्रांती बहु तम बहु विक्षेप बहु विराम या नावबद्ध श्रीराम. बहु कृपण खंदस्ती. कृपणपणा, दुसऱ्यांचं वाईट चिंतणे आणि कपट करणे हे सगळे बद्धाचे लक्षण आहे.
आणि आपल्याला तेव्हा खरंच असं वाटतं की हे जे आपण काही करतोय त्यामुळे आपल्याला आनंद मिळतोय, काहीतरी वस्तू मिळते, त्यांना लक्षात येत नाही म्हणजे मी जिंकलेलो आहे, अशा प्रकारचं जे काही भावना भ्रम निर्माण होतो तो म्हणजे प्रत्यक्षात कृपणत्व आहे. बहु आदखणा, बहु मस्ती, बहु असत्क्रिया, व्यस्ती या नावबद्ध प्रत्येक वेळी आपल्या मनाचं पूर्ण होणार आहे आणि मी म्हणतो ती पूर्व दिशा, मी करतोय ते खरं आहे, असं 20-20 वर्ष ह्याचा अनुभव घेतात की चुका करून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं परिणामाला सामोरं जावं लागत नाही. त्या आसाराम बापूंचं उदाहरण तर अगदी लक्षात घेण्यासारखं आहे. इतका माज, इतकी मद्यधुंदता इतकी आलेली जीवनामध्ये की ते शेवटच्या क्षणी 75 की 76 वर्षाचे होते. त्यांनी विमान उडलं, त्यांचं हेलिकॉप्टर, आणि हेलिकॉप्टर उडल्यानंतर त्यांनी ते हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झाला, सगळे गेले पण ते अगदी सेफ उतरले खाली. त्यांचं म्हणणं इतका वाईट व्यक्ती असूनसुद्धा, इतका कृपण असूनसुद्धा, इतका गुंडप्रवृत्तीचा असूनसुद्धा त्यांचं विमान वाचलं. म्हणजे याच्यातून त्यांनी सगळ्या जगाला काय सांगितलं की बघा माझी पात्रता काय आहे. त्यामुळे त्यांना अधिकच लोक मिळायला लागले की अरे बघा सद्गुरूंचं असं झालं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये तो कृपण व्यक्ती कधीकधी त्याला अशी संधी देतो देव मुद्दाम, म्हणजे त्याचीही परीक्षा आहे लोकांची आणि त्याचीसुद्धा. त्यावेळी त्यांना नाही सामोरं जावं लागलं. मस्ती, इतकी मस्ती, आणि त्यांचे वेळ जेव्हा भरली, 100 अपराध जेव्हा पूर्ण झाले तेव्हा काय घडलं आपण बघितलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मस्तीमध्ये 90 वर्ष आयुष्याचे 75 वर्ष लोकांना खेळवलं. आणि शेवटचा प्रसंग तर अक्षरशः मी सुद्धा, एक तर त्यांच्या वह्या खूप मिळायच्या, इतकं सुंदर ज्ञान असायचं त्यांचं. प्रत्येक 10वी-12वीच्या मुलांजवळ त्यांच्या वह्यांचं लिखाण असायचं, वह्यांमध्ये त्यांचे नोट्स असायच्या अतिशय सुंदर. ते सगळं पाहून आधीच भारावलेलं मन, आणि त्यानंतर इतकी मोठी घटना घडली आणि अगदी व्यवस्थित त्यांनी ती पार केली, त्यांना अगदी काहीही झालं नाही. असं वाटतं खरंच सद्गुरू असू शकतात. हा भ्रम आहे. आणि प्रत्यक्ष परिणाम काय होतो ते कळल्यावर आपल्या भ्रमाचा भोपळा फुटतो. आणि याच्या अगदी विरुद्ध जे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुर यांच्याबद्दल जेव्हा मी म्हणते, त्यांचा जो श्लोक आहे तो म्हणून जेव्हा आपण सांगतो एखादी गोष्ट, ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. अशा प्रकारचे जे चतुर्वेदेश्वर धाम, इथे 4ही वेदांची स्थापना करणारे यज्ञेश्वर शास्त्री, त्यांच्या बाबतीत हीच घटना घडली की ज्यांनी वयाच्या 91व्या वर्षी डोंगरावर जात असताना त्यांची जीभ कोसळल्यानंतर असं वाटलं की काही आपल्या हातात आता लागणार नाही, पण एका झाडाला त्यांची ती जीभ अडली आणि अगदी अंगाला काहीही न होता शास्त्री वापस आले. ही घटना आहे आणि ही घटना आहे. त्यामुळे दोन्ही घटनांना बघण्याची दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे की असंही घडतं. तीच घटना कृपणाच्या बाबतीत घडते, तीच घटना सज्जनांच्या बाबतीत घडते, पण परिणाम जो दिसतो त्या परिणामांवरून ठरवायचा आहे की प्रत्यक्षात तो आपला भ्रम कुठे आहे. इकडे भ्रम आहे, इकडे लक्ष न देणे हा भ्रम होता, इकडे लक्ष देणे हा भ्रम होता. खरा भ्रम कोणता होता हे समर्थांच्या तोंडून ऐकल्यानंतर समजतं की ते बद्ध आहे. मग कैची ज्ञानाची लक्षणे बहुसाल कुलक्षणे या नावाबद्दल जे ज्ञानविषयी अभाव बहुभ्रम हे झालं ना या नावबद्ध. परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान आणि नेणे स्वये समाधान या नावबद्ध. आता त्यांनी म्हटलंय परमार्थ विषयी अज्ञान, परमार्थाच्या विषयी अज्ञान आहे आणि प्रपंचाचं ज्ञान उदंड आहे. आता मगाशी म्हटलं आपण आधी की इतकं ज्ञान आहे, इतके शिकलेले लोक आहेत, सगळे इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, सायंटिस्ट आहेत, आहे ना. हे सगळ्या लोकांनी ज्ञान मिळवलं आहे, म्हणजे ज्ञानाची संपादन केलेलं आहे. मग प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे, त्यांना प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे. तो भाग असला तरीसुद्धा जर परमार्थाविषयी अज्ञान असेल तर चालणार नाही, पण परमार्थाविषयी ज्ञान असेल तर प्रपंचाचं ज्ञान नसेल तरी चालणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. चालणार काय आहे, प्रत्यक्षात कशाने अडणार आहे हे समजायला पाहिजे, कशाने चालणार आहे हे समजायला पाहिजे.
हा जो भ्रम आहे तो भ्रम निराश व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात सत्याकडे ओढ असली पाहिजे. आणि आपल्याला स्वगुण परीक्षेमध्ये समर्थांनी सांगितलं आहे की आपली मूळ प्रवृत्ती भगवंत काय आहे, मी काय आहे, वेळेचं भान, या तिन्ही गोष्टी आपल्याला नैसर्गिक आहे. त्या नैसर्गिकमुळे आपण त्या गोष्टींचा मागोवा घेतो. परमार्थविषयी अज्ञान म्हणजे उलट झालेलं चालणार आहे का? परमार्थविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, प्रपंचाबद्दलचं सगळं ज्ञान आणि परमार्थाविषयीचं अज्ञान, नेणे स्वये समाधान या नावाबद्ध. असं केल्यामुळे त्याला समाधान हे जे काही मिळत नाही, ज्याला समाधान मिळत नाही तो बद्ध आहे. याच्यातून आपल्यासारख्यांनी एकच अर्थ काढायचा, समाधान मिळत असेल ज्यातून तो बद्ध नाही. ज्याला समाधान मिळत असेल आतून, बाकीच्यांना सांगायचं नाही की मी समाधानी आहे, मी आनंदी आहे, हे सांगण्याच्या गोष्टी नाही. लोके विहर राघव, कसं विहार करायचं राघवाला सांगितलं आहे वसिष्ठांनी की असं कर्म करतोय असं दाखवायचं, आतून स्थिर राहा. हा जर योग जमला तर मग तो बद्ध नाही. मग बद्ध नाही, नेणे स्वय समाधान या नावबद्ध, हा बद्ध नाही. जो बद्ध कोण नाही, परमार्थाविषयी ज्ञान आणि प्रपंचाचे उदंड ज्ञान नसलं तरी चालणार आहे. ज्याच्याजवळ समाधान आहे तो बद्ध नाही. मग आता थोडंसं बद्धतेचं लक्षणं कळल्यानंतर आपण काय वागायला पाहिजे हे निश्चितच कळेल. पारायणाची ग्रंथ नसून, पारायणाची पोथी नसून समज करून घेण्याची गोष्ट आहे. आणि जे एकदा का जाणीव झाली की जसं त्या उदाहरणाचं सांगितलं की स्वप्न त्याचं खाडकन उतरलं, भंग पावलं आणि त्याला समजलं आपल्याला ऑफिसला जायचं आहे. 20 वर्षाचा जेल त्याचा संपला. त्याला काही कैद नाही, काही नाही, त्याला काही फाशी नाही, काही नाही. तो सगळं एका क्षणात विसरला. जसं कळलं की हे स्वप्न होतं, तसं आपल्याला जर कळलं हे स्वप्न आहे, हे काही खरं नाही, एका क्षणामध्ये आपली वृत्ती पालटू शकते आणि बद्धतेतून मुमुक्षत्वाकडे आपली वाटचाल सुरू होऊ शकते, होते. आणि त्यासाठी समर्थांचा आशीर्वाद अगदी भक्कमपणे पाठीशी आहे. परमार्थाचा अनादर हा काय करतो? परमार्थाचा अनादर हा काय आपण सुद्धा केला आहे. परमार्थाचा अनादर आपण करतो, समजून उमजून करत नाही. प्रपंचाचा अत्यादर, प्रपंच म्हणजे मी, माझा. 4 प्रकारचे पदार्थ माणसाला जेवणात असल्याशिवाय त्याचं जेवायचं नाही, हा अत्यादराने परमार्थ संसार केला आहे लोकांनी. की त्या बायकोला त्रास देऊन अगदी हे म्हणजे हे, ते म्हणजे ते, ती स्त्रीसुद्धा हे म्हणजे हे आणि हे म्हणजे ते, असं करत करत आयुष्य घालवलं आहे. त्याचा अत्यादर केला आहे संसाराचा. मग त्या ठिकाणी काय फायदा होणार आहे? समर्थ म्हणतात त्या ठिकाणी तुमची मती, बुद्धी, श्रम, पैसा सगळं लागतं आहे तिथे. आणि शेवटी काय हातात पडतं आहे तुमच्या? प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार. हा संसाराचा भार आहे ना नुसता, तो बाष्कळ आहे या नावाबद्दल. संसारामध्ये जितकं लक्ष द्या. याच्यातून त्यांनी की नाही औदासीन्य अजिबात दिलेलं नाही. या समर्थांनी उदास व्हा, संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका, ही पहिली शिकवण आहे. समर्थांना चुकीचं कोणीही ग्लोरिफाय करण्याची गरज नाही. या ठिकाणी उदासीनता अजिबातच नाही आहे. हे जेव्हा सांगत असतात ते फक्त जाणीव ठेवा म्हणतात. जे तुम्ही करताय त्यातून तुम्हाला आनंद मिळतो का याची जाणीव ठेवा. जे काम तुम्हाला मिळालंय ते काम तुम्ही अतिशय उत्तम प्रकाराने करायचं आहे. पण मनामध्ये बाकी हे करत असताना आता तुम्हाला हे करायचं आहे की हे फक्त भगवंतासाठी करतो आहे. आणि जे करत असताना मला जर समाधान मिळत असेल तर ते भगवंताचं कार्य होणार आहे. शरण जायचं आहे, औदासीन्य अजिबात नाही. या ठिकाणी जर सतत नकारात्मक विचार केला, इतके त्रास देत आहेत, हे करू देत नाही, ते कर, असा अजिबात अर्थ नाही. काहीही करायला बंधन नाही, काहीही गोष्टी करायला त्यांची मुक्त मुभा आहे. फक्त समजून करा, विवेकाने करा, त्यामधून तुम्हाला वैराग्याची निर्मिती होईल. आणि एकदा मनापासून वैराग्य आलं की मग विवेक हे सगळं आपल्या अंगामध्ये नैसर्गिक होईल. नैसर्गिकतेने आपण या सगळ्या गोष्टींकडे बघू शकू. आपल्या मनावरच सगळं असतं ना. एखाद्या मुलांनी म्हणे वडिलांच्या छान नीटनेटक्या कपड्यांवरती चहा सांडवला तर वडिलांना खूप राग येतो आणि अगदी बदड मारतात त्याला. आणि इतकं अदमुसं करून सोडायचं त्याला, किती चुकलं, ते लहान बाळ आहे, त्याच्याकडून चूक झाली. पण हे सगळं समजण्याच्या पलीकडे ते वडील त्या क्षणी असतात, कारण बद्ध आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती इतका विश्वास आणि स्वतःचं खरं करण्याची क्षमता की त्याचं काय आहे परिस्थिती हे न बघता सुद्धा ते त्याला बदडतात. आणि त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा जर त्यांनी ड्रेस घातला आणि स्वतःच्या हाताने चहा सांडला, अगं हा दुसरा बदलून दे बरं जरा, तेव्हा नाही राग, क्रिया तीच आहे.
क्रिया तीच आहे, पण दुसऱ्या कोणी केल्यानंतर काय फरक पडतो, स्वतः केल्यानंतर आपण कसा विचार करतो, असा विचार दोन्ही बाबतीत जो करतो तो विवेकी आहे, बाकी काहीच नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर राग नाही आणि स्वतःवरही राग नाही. जसा स्वतःवर राग नाही तसं त्या बाळावरही राग नाही. म्हणजे हे एक उदाहरण संसारातलं आहे. प्रत्यक्षात कुणी केलं, लागलीच आपण दोष करतो, आपल्याकडून झालं अगदी चुपचाप सहन करतो. हा जो विचार आहे तो विचार परमार्थामध्ये दोन्ही गोष्टींसाठी लागू पडतो. त्यांनी केलं काय, आपण केलं काय, परिणाम एकच, शांत. असं जो करत असेल तो प्रपंचाचा अत्यादर करणार नाही. संसार भार हा जो जार या नावबद्ध हा जो संसाराचा भार करत असताना औदासीन्य न दाखवता आनंदातच राहायचं आहे. उलट संसारही करायचा आनंदात, परमार्थ करायचा आनंदात, सतत आनंदात. औदासीन्याचा प्रश्न येतो कुठे? औदासीन्य हा विषयच नाही आहे. जीवन म्हणजे अतिशय सुंदर आहे जे समर्थांनी अनुभवलं आहे. संसार असणे, आता त्यांनी तेव्हा पण उदाहरण दिलं, संसारात माझं लग्न झालं नाही तरी मी संत आहे, आणि तुकारामांचं लग्न झालं, त्यांना घरून त्रास झाला तरी संत आहे. एकनाथांचं लग्न झालं, घरून त्यांना त्रास नव्हता, अतिशय उत्तम संसार झाला तरी संत आहे. आमच्या महाराजांनी लग्न केलं, ब्रह्मचर्य व्रत पाळवलं तरी संत आहे. संत हे काही संसारावरून ठरत नाही, संसार कसा करतात त्याच्यावरून ठरतं. हे चारही पाचही प्रकारचे संत म्हणून संत नाहीत का? म्हणजे ते संत का झाले? काहीतरी उदात्त विचार केला, वरचा विचार केला, जडत्वाचा विचार केला नाही, म्हणजेच ते संत झाले. चारही प्रकारचे उदाहरण आपल्या समोर आहे. ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा संसारावर सुख अवलंबून नाही. संसार असला, चांगला असला एकनाथांसारखा तरी चालतोय, भांडकुदळ बायको असली तुकारामांसारखी तरी चालतोय, समर्थांनी लग्न केलं नाही तरी चालतोय, यांनी लग्न केलं, ब्रह्मचारी दोघांनी मिळून ठरवलं ब्रह्मचर्य पाळायचं तरी चालतोय. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कशावर अवलंबून आहे संतत्व, ह्याचा तर आपण विचार केला पाहिजे सृष्टीकडे बघून. मग सत्संगाची नाही गोडी, मुळात सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची कातली वेडी या नावबद्ध देहबुद्धीची बेडी घातली आहे. मला असं वाटतं हा जो एक महत्त्वाचा विचार मांडतो ना, ती बेडी आहे. हाती द्रव्याची जपमाळ. जपमाळा आहे, किती पैसे आले घरात, 1 लाखाचे 2 लाख कसे असेल, 2 लाखाचे कोटी कसे होतील, असा विचार आहे. ही जपमाळ आहे. आपल्या 13 कोटी जप कधी होईल अशी जपमाळ नाही आहे. त्याच्यातली 3,000 कधी होतील, 3चे 6 कधी होतील, मग 9 हा विचार नाही आहे. जपाचा विचार नाही, रामनामाचा विचार नाही. मग त्यांच्या हाती द्रव्याची जपमाळ असते जी आपल्या आधी होती. ज्या क्षणी द्रव्यामध्ये रस राहत नाही ना, खरंच आनंद मिळतो, असो किंवा नसो. आता हे उदाहरण सांगायचं म्हणजे काही लोकांना जो आनंद असतो ना, की द्रव्यावर अवलंबून जे नसतात, अरे वाढलं पाहिजे, पैसे वाढले पाहिजे, असं जर कोणी एकमेकांशी चर्चा करत असेल, ते म्हणे पैसे वाढवून करायचं काय आहे, आपल्याला त्याचा रोज जितका उपयोग घ्यायचा तितकाच होणार आहे, त्याच्यावरती तर सगळे बँकेतच राहणार आहे. वाढवून मनामध्ये तर स्थिरता असेल तर पैसे वाढले काय किंवा आहेत काय त्याच्यात समाधान आहे. मग ही जपमाळ झाली एक प्रकारची, जी संसाराची नसून परमार्थाची जपमाळ. त्या ठिकाणी जपमाळ म्हणजे अगदी तुळशीची माळ घालूनच जप केला पाहिजे असा अर्थ नाही. मनामध्ये जप हा कशाचा पाहिजे, आपल्या आराध्य दैवताचा पाहिजे. बाकी तुम्ही काहीही करा, दैवत बघून घेईल. कांता ध्यान सर्व काळ, सतत कांतेचं ज्ञान म्हणजे स्त्रीचं ज्ञान, मुलांचं ज्ञान, संसाराचं ध्यान, हे सगळ्या ध्यानाचे विषय. सुंदर ते ध्यान म्हणत जे वारकरी धावतात ते वेडे आहेत का मग, की वेडे आपण आहोत? बद्ध वेडे आहेत की सिद्ध, हे जे मुमुक्षु आहेत, साधक आहेत, ते वेडे आहेत. कांता ध्यान सर्व काळ, तो म्हणतोय की सुंदर ते ध्यान, त्यांना ते दिसते दृष्टी की आपला विठ्ठल किती सुंदर आहे, आपल्याला तो दगड वाटतो. ज्याला तो दगड वाटतो तो बद्ध आहे. ज्याला त्यामध्ये काहीतरी प्राण आहे असं वाटतो, जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे असं वाटतो, तो मुमुक्ष आहे, भक्त आहे, जो देवाचा लाडका आहे. सत्संगाचा दुष्काळ या नावाबद्ध ह्या कारण आहे त्याला. प्रत्यक्ष विठ्ठल आपल्याजवळ येणार नाही, प्रत्यक्ष आपण त्याला मिठी मारू शकणार नाही. जरी त्याच्या पायावर डोकं ठेवलं तरी त्याचं आपलं डोकं विठ्ठलाच्या पायावर आहे याची जाणीवच होत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं त्याच्यात काही रस नाही. पण एकदा का ती दृष्टी प्राप्त झाली, जी वारकऱ्यांना लाखो हजारो वर्षांपासून वारकरी जात आहेत, दिसला का तुम्हाला देव, दिसला का तुम्हाला देव म्हणत असताना ते काय उत्तर देतात ह्यावरून समजायला पाहिजे की कुठे आणि कोणत्या प्रकारचं ते चैतन्य आहे.
नेत्री द्रव्यधारा पाहावी, श्रवणी द्रव्यधारा ऐकावी. नेत्रांनी काय बघावं? द्रव्य बघावं. श्रवणाने काय ऐकावं? त्या द्रव्याची स्तुती ऐकावी. चिंतनी द्रव्यधारा चिंतावी. चिंतनसुद्धा उद्या 1 लाखाचे 2 लाख कसे होतील, कशामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करू, चोरांनी नेलं तर दुःख आणि वाढलं तर सुख, ही का यात्रा करू का ती यात्रा करू, कोणाला कमी लेखू, तुझ्यापेक्षा मी जास्त चांगलं, मी कशी उद्या बाहेर जाणार, माझं ते काय जे आहे माझं रूप ते बघण्यासाठी लोक कसे आतुर असतील, त्यांच्यावरती कसा मी विजय मिळवतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर मनन चिंतन असेल तर तो बद्ध आहे. आणि जे आपण करतो त्या ठिकाणी चूक काही नाही. असं आपण केलं आहे, आपण आयुष्यामध्ये अनुभव घेतला आहे, त्यामुळे आपण अगदी मनापासून क्षमा मागायची की पैसा हा महत्त्वाचा घटक वाटला, एकदा का पैसा हातात आल्यानंतर त्याच्यामध्ये त्याची काही किंमत वाटत नाही, तसं आपल्याला झालं आहे. आता रोज पुरणाची पोळी खाल्ली, खरंच त्या पुरणाच्या पोळीची किंमत राहील का? उलट एक दिवस असं येईल की आता तुम्ही पुरणाची पोळी करू नका, आणि केली तर तिचा मला त्रास होईल, अशी अवस्था आहे संसाराची आहे. किती करायचा संसार, किती मिळवायचा पैसा, काहीतरी मर्यादा पाहिजे. जोपर्यंत हा मर्यादेचा विचार नाही तोपर्यंत आपण बद्ध आहोत. बद्ध लक्षण सांगत, आणि बद्ध लक्षण सांगत असताना आपण आपलं वर्णन करतोय की काय, अशी परिस्थिती आहे. आणि समर्थ नव्हते, माऊली नव्हती, म्हणून 18व्या वर्षी त्यांच्याकडून लिखाण आणि समाजकार्य आणि रामकार्य झालेलं आहे. आपल्याकडून अजूनही आपल्याला इतकं समजावून सांगूनही आपल्यामध्ये फरक पडत नाही, म्हणजे अजून बद्धच म्हणायला पाहिजे. काया वाचा आणि मन चित्तवित्त जीव प्राण, काया वाचा आणि मन चित्तवित्त जीव प्राण, द्रव्यधारेचे करी भजन या नाव बद्ध. काया वाचा मन सगळं. आता इकडे म्हणायचं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, आणि पैसे किती द्यायचे किती घ्यायचे, गुरुला कोणत्या प्रकारचा कपडे शिवायचे ह्याच्यातच लक्ष. गुरु म्हणतो मला कपड्याची किंमत काय, मी स्वतः ऐश्वर्य संपन्न आहे, उलट माझ्याचकडे तू मागत असतो, जे काही तुला मिळतंय ते सगळं मीच तुला देतो, तू काय मला 2000चे कपडे शिवतो. पण प्रत्यक्षात कपडे शिवल्यामुळे माझा जो मान मी स्वतःला वाढवून घेते. काया वाचा मने सतत चित्तवित्त जीव प्राण, द्रव्यधारेचे करी भजन या नावाबद्दल. सतत पैशाचं, सतत संसाराचं, सतत बुद्धीचं, सतत प्रसिद्धीचं जो भजन करेल तो बद्ध आहे. आणि भजन करणे म्हणजे त्याचं भजन नसतं, वृत्ती त्यामध्येच राहते, सारखी रात्रंदिवस वृत्ती त्यामध्ये असते. आणि भजन म्हणजे अगदी मनापासून चिंतन त्याचं. जसं भजन करत असताना डोळ्यातून भक्ताच्या पाणी येतं, तसं याचं संसारामध्ये सुखदुःखाने तो वेडा होऊन जातो. त्याला बद्ध म्हटलं आहे. इंद्रिय करून निश्चळ, चंचळ होऊ दे नेदी पळ, द्रव्यदारासी लावी सकळ या नावाबद्ध. कधी कधी वाटतं परोपकार करावा, कधी वाटतं परोपकार करावा, कधी वाटतं चांगलं काम करावं, कधी वाटतं असं सगळे मनामध्ये विचार येतात. तेव्हा निश्चयाने वापस फिरतो. जसं निश्चयाने आपल्याला मनाचे श्लोक म्हणून दासबोधाकडे वळायचं आहे किंवा आपल्या रामाकडे वळायचं ना, निश्चयाने एखाद्या वेळेस वाटलं मनामध्ये की परोपकार करावा, लागलीच म्हणतात, काही गरज नाही. आपण काय एकट्याने ठेका घेतलाय का? करणारे खूप आहेत, आपण बघू नंतर कधी करायचं. ओढतंय मन आपल्याला, मग निश्चय आहे म्हणे त्याचा. इंद्रिय करून निश्चळ, इंद्रियांचा निश्चय करतोय की मी हे काम करणार नाही. किती बद्धतेची पराकाष्ठा आहे. करावं वाटतंय, आतून कुठेतरी जाणीव होते की हे करावं, इंद्रियाचा निश्चय केला. बोलायचं नाही ठरवलं तरी बोलायचं, गरज नसताना बोलायचं. निश्चय केला होता बोलायचं नाही, पण पुन्हा इंद्रियांना वळवलं आणि बोल, कर क्रोध, नको देऊ पैसा, हे सगळं मनाचे निश्चयाने करतो तो. जसं निश्चयाने इकडे वळायला पाहिजे, निश्चयाने तो करतो. चंचळ होऊ नेदी पळ, एक द्रव्यदारेसी लावी सकळ या नावाबद्दल. द्रव्य दारा ह्यामध्ये आपलं मन लावतो निश्चयाने. अगदी कधी असं वाटतही असेल, आपण स्वतःचा अनुभव कधी वाटते खरं नाही की इतका आपण जो वेळ घालवत आहे तो वाया जात आहे. 15-20 वर्षापूर्वी वाटलंही असेल, पण पुन्हा निश्चय नाही. देव वगैरे काही नसतो, प्रत्यक्षात काय आनंद आहे त्याचा? दिसतो का देव आपल्या जो काही येणार आहे? आपण काय एवढे भाग्यवान आहे? आपण तर पापी, येतोय कसला देव? त्यापेक्षा आहे ते जीवन जगू. बद्ध लोक असंही म्हणतात, एकदाच जीवन मिळतं त्याचा पूर्ण अनुभव असाच घ्यायचा म्हणतात. बद्धतेची पराकाष्ठा आहे. इंद्रिय करून निश्चळ, चंचळ होऊ दे नेदी पळ, द्रव्य धरीसी लावी सकळ या नावाबद्दल. नंतर व्यर्थ जाऊ नेदी काळ, एक क्षण सुद्धा व्यर्थ जाऊ देत नाही. बद्ध
आपण जाऊ देत नाही असं म्हणायचं तर बद्धाबद्दल चाललं आहे ना. एक क्षणसुद्धा वाया घालवत नाही वाईट काम करण्याचा. मनात आलं चांगलं करायचं, ओढून घेतोय मन त्याला, नको 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 नको. काही नसतं तसं. आहेत हजारो करणारे, आपण कशाला करायला पाहिजे. आपल्या मनाचे खेळ आहेत सगळे. व्यर्थ जाऊ नेदी काळ संसार चिंता सर्व काळ. एक क्षणसुद्धा व्यर्थ जाऊ देत नाही संसार चिंतेपासून. आजची झालं की उद्याचं, उद्याचं झालं की परवाचं, परवाचं झालं की 10 वर्षानंतरचं, 10 वर्ष झाल्यानंतर पंटूसाठी. एक क्षण वाया नाही घालवत जीवनातला. पंटूचं लग्नही बघायचं आहे म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी एक क्षणसुद्धा वाया गेला नाही पाहिजे माझा जीवनातला असं म्हणतं. व्यर्थ जाऊ नेदी काळ संसार चिंता सर्व काळ. कथा वार्ता तेची सकळ या नावबद्ध. कितीतरी लोक असे दिसतात खरंच पारावर बसलेले लोकांचं ऐकायचं. सारखं त्यांचं एकसारखं चिंतन असतं. आणि प्रत्यक्षामध्ये असं म्हणतात की जो बोलत असेल अशा गोष्टी तो आपल्याबद्दल बोलत नसेल कशावरून. जो इतरांच्या गोष्टी आपल्याला सांगतो, जो आपल्याबद्दल बोलत नसेल कशावरून, हा भ्रम आहे. की जो आपल्याला इतरांचं उणं सांगतो हा भ्रम आहे. फार आनंद वाटतो त्या गोष्टीमध्ये. त्याने इतरांचं उणं सांगितलं, फार छान वेळ गेला माझा, एक क्षण वाया नाही गेला माझा. 4 तास गप्पा चालल्या आमच्या. ह्याचं वाईट त्याचं वाईट त्याचं वाईट त्यांनी सांगितलं. कशावरून आपण नसताना आपल्याबद्दल तो वाईट बोलणार नाही. कशावरून आपण इतरांना ह्याच गोष्टी सांगणार नाही. पण एक क्षण वाया न घालवता 4-4 तास त्या गोष्टी करतात. संसाराच्या नाना चिंता नाना व्यर्थ जाऊ नेदी काळ संसार चिंता सर्व काळ. संसाराची चिंता, सासूचं चुकलं, सुनेचं चुकलं, माझा मुलगा कसा परदेशात आहे, परदेशातल्या त्याची गोष्टी, या सगळ्यांमध्ये एक क्षण वाया न घालवता. आता नवीन पिढी तशी राहिली नाही. 20-20, 25-25, 30-30 वर्षाच्या मुलंसुद्धा म्हणतात आता या सगळ्या गोष्टीत काही अर्थ राहिलेला नाही. ह्या सगळ्या गोष्टीत अर्थ राहिलेला नाही. आय टी मधला एक मुलगा आहे, त्याचं नाव सांगण्याची काही गरज नाही. तो म्हणतो, त्यांनी म्हटलं की मला कशाचंच काही वाटत नाही, मला लग्न करायचं नाही, मी माझ्या बहिणीचं सगळं करणार आणि अगदी गीता वाचायची, भगवद्गीता वाचायची, आनंदात राहायचं. कंपनीमध्ये माझ्या मुलाबद्दल नाही बरं, हे नका करू, कन्फ्युजन नका करू, त्याचा मित्र आहे. त्यांनी म्हटलं की कुणी कितीही वाईट बोललं, कितीही त्याची परीक्षा घेतली, शांत असतं. म्हटलं भगवद्गीता जगतोय. आणि मला स्वतःहून इच्छा नाही, एकदा का मुलीचं बहिणीचं शिक्षण झालं, लग्न झालं की मी हिमालयामध्ये भ्रमंती करायला जाणार, मला त्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणे. म्हणजे हे साधुत्व नाही तर काय. लग्न करूनही काय मिळणार आहे, संसार करूनही काय मिळणार आहे, कदाचित ह्याच्यातून काही मिळेल सापडेल असा विचार करणारे ही तरुण पिढी पाहिली की कुठेतरी मागच्या जन्मीचं काहीतरी वेगळे विचार आहेत त्यांचे. इकडे तर संसार चिंता 90 वर्षाच्या माणसाची संपत नाही आणि इकडे 30 वर्षाचा मुलगा म्हणतोय की मला याचा अनुभवच घ्यायचा नाही. हे दोन्ही प्रकार जेव्हा कशाला, आता हे रामांचं एक पाहिलेलं आहे, आता परवाच्या दिवशी जो व्हिडिओ सारखा फिरतोय, ज्याचे वडील पैठणचे फार मोठे संतच म्हणावे लागतील त्यांना, त्यांचा मुलगा पैठणला जातो, महाराजांना भेटायला जातो म्हणतो. पैठणला जातो, माझ्या घरी जातो असं म्हणत नाही, महाराजांना भेटायला जातो. आय टीतला मुलगा आहे, किती व्हिडिओ फिरतोय त्याचा. हे सगळं जर घडत असेल तर आपल्यासारख्यांनी केलं तर कसं हसणार आहे कोणी. भरपूर संसार केला आहे, भरपूर अनुभव घेतला आहे, तरीसुद्धा बद्धतेकडे. आणि ही तरुण पिढी, बरेच लोक असे म्हणतात की आम्हाला आता हिमालयात सुख आहे. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतं. मग त्यांनी म्हटलं व्यर्थ कोणत्याही प्रकारचा काळ जाऊ न देता संसार चिंता सर्व काळ. कथा वार्ता तेची सकळ या नावाबद्ध. तीच कथा, तीच वार्ता, त्याच्याचबद्दल कोणत्याही प्रकारचा बदल नाही त्यांच्या जीवनात. जे करतील ते बद्ध आहे. घटिका पळ निमिष भरी दुश्चित नव्हता अंतरी सर्व काळ ध्यान करी द्रव्यदारा प्रपंचाचे. एक घटिका पळ सुद्धा वाया जाऊ देत नाही. स्वप्नसुद्धा आपण सोन्याच्या ढिगामध्ये बसलोय असेच दिसतात, पैसे वाढले असे दिसतात. हे सगळं त्याचं द्रव्यदारा प्रपंचाचं स्वप्नसुद्धा त्याला पडतं. जीवन जगत असतानाही तेच असं नव्हतो का आपण खरंच. हाच विचार अज्ञानामुळे आपण हाच विचार करतो की हेच खरं आहे. कारण सत्य काय आहे ते कळेपर्यंत आपण हाच विचार नाही का करणार. कारण ही माया जी आहे ना ती इतकी भयंकर आहे की तिथे सत्य उजेडाला येऊ शकत नाही. सत्य उजेडाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विचार असा क्षणोक्षण त्याचा. आणि किती वर्ष संसारात वाया घालवले असं वाटून अभिमानसुद्धा त्या गोष्टीचा होतो. प्रत्यक्षात भ्रमाचा भोपळा फुटतो आणि प्रत्येकाचाच फुटतो, एकाचा नाही, प्रत्येकाचाच फुटतो. मग त्याला म्हटलंय बद्ध.
घटिका पळनिमे, तीर्थयात्रा दान पुण्य, तीर्थयात्रा दान पुण्य. नंतर भक्तिकथा निरूपण, मंत्रपूजा जप ध्यान सर्वही द्रव्यदारा. हे जे काही करायचं तीर्थयात्रा वगैरे सगळं द्रव्य आणि दारेसाठीच करायचं. तीर्थयात्रा केली तरी तिथे देवाच्या दारात गेलो तर देवा माझे पैसे कसे वाढतील, देवा माझी परदेशवारी कशी होईल, देवा माझ्या मुलांचा संसार कसा होईल, देवा मला पंटूचं लग्न कसं बघता येईल, हेच विचार आहे. देवाच्या दारी जाऊन सुद्धा उपयोग नाही. त्या ठिकाणी मागणं काय आहे, सर्वही द्रव्य दारा श्रीराम. फक्त द्रव्य आणि दारा म्हणजे बायको, याच्या व्यतिरिक्त त्याला काही दिसत नाही, तो बद्ध आहे. रामाच्या मूर्तीसमोर उभं राहूनही सुद्धा त्याला रामाचं दर्शन होत नाही, तो बद्ध आहे. जागृती स्वप्न रात्रंदिवस, कठीण नाही शब्दात आहे. जागृती असो, स्वप्न असो, रात्र असो, दिवस असो. समर्थांनी किती बारीक निरीक्षण केलं आहे. स्वतः तसं न करता बद्धांवर बोलणं सोपं आहे का? त्या शंकराचार्यांना एकदा म्हटलं होतं म्हणे की तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, तर ते म्हणे मला संसाराचा अनुभव नाही. शंकराचार्य म्हणाले की मला संसाराचा अनुभव नाही, मी कसं यावरती उत्तर देणार आहे. मंडन मिश्रांचे जे वाद झाला होता त्या ठिकाणी ते म्हणाले मला जर संसाराचा अनुभव नाही तर मी त्याच्यावरती कसं चर्चा करू. तर ते म्हणाले मला काही दिवस द्या, मी माझा देह ठेवतो बाजूला काढून आणि दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो राजाच्या आणि संसार करतो आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय आम्ही काय सांगणार. असं म्हणणारे शंकराचार्य काही कमी नाहीत. त्यांनी त्याचीच पात्रता वाढवून स्वतःचा देह काही वेळ बाजूला ठेवून काही दिवस राजाचा देह भोगून संसार करून संसाराबद्दलचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि अर्थातच वादामध्ये ते जिंकले. हे वेगळं. आणि समर्थांनी संसार न करता बद्धाची लक्षणं सांगितली, हे किती मोठं तत्त्वज्ञान आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा सगळीकडे आपल्याला सगळीकडे आपल्याला विरोधाभास दिसतोय. मगाशी विरोधाभास कोणता सांगितला? मगाशी विरोधाभास सांगितला संसाराचा, की याही प्रकारचा संसार त्याही प्रकारचा संसार. संसार आहेच, चांगली बायको आहे, भांडकुदळ बायको आहे, बायको नाही, बायको आहे पण ब्रह्मचारी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे का संसार? मग त्यांनी कोणतं जागृती स्वप्न कशावर बोलत होतो? बद्धाची लक्षणं जेव्हा सांगतात समर्थ, तेव्हा त्यांना कसा अनुभव आला? ते तर अगदी सिद्ध पुरुष, मग त्यांनी कसा अनुभव घेतला हा एक वेगळा प्रकार. शंकराचार्यांचा हा प्रकार वेगळा, की मला अनुभव घेतल्याशिवाय बोलता येणार नाही, ही त्यांची नम्रता म्हणावी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी विरोधाभासामध्ये जीवन आहे. मग त्या विरोधाभासामध्ये आपण विवेकाने ठरवायचं की तेही ग्रेट आहेत, हेही ग्रेट आहे, पण बद्ध आम्ही आहे. प्रश्न हा आहे की तेही अतिशय उदात्त विचारांचे, त्यांनी तो प्रकार केला, यांनी हा प्रकार केला, यांनी असा संसार केला, त्यांनी तसा केला, तरी ते स्वतः कोणत्या दृष्टीने मोठे झाले हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजेच बद्धपणा संपणार आहे. मग तीर्थयात्रा दान पुण्य, भक्तिकथा निरूपण, मंत्रपूजा जपध्यान सर्वही द्रव्यदारा श्रीराम. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध. एक क्षणाचा सुद्धा अवकाश नाही. आणि तसंही समर्थांना थोडीशी उजळणी करत तेच पुन्हा बोलायची, रिपिटेशन अलंकार म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, की तीच गोष्ट पुन्हा सांगून पटवण्याचा प्रयत्न करतात, की तेच शब्द आले आहेत पुन्हा पुन्हा, की एक क्षणही जी व्यक्ती वाया घालवत नाही, संसाराच्या चिंतनातून बाहेर पडत नाही. आपण कीर्तनाला गेलो तरी सुद्धा मन घरीच असतं. मग हे मन जोपर्यंत कीर्तनात रमत नाही तो बद्ध आहे. जागृती स्वप्न रात्री दिवस, नाना ऐकता ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध. ऐसे बद्धाचे लक्षण. असे हे जे बद्धाचे लक्षण आहेत, याच्या व्यतिरिक्तही काही बद्धांची लक्षणं आहेत जी आपण अनुभवली आहे स्वतः. वैयक्तिक बद्धत्वाचं काय आहे ते आपण अनुभवलं आहे. समर्थांनी फक्त काही गोष्टी सांगितल्या की अशांना आपण बद्ध म्हणू. जे सत्याच्या मार्गाने जात नाहीत त्यांना बद्ध म्हणू. जे सद्गुरूंना शरण जात नाहीत त्यांना बद्ध म्हणू. ऐसे बद्धाचे लक्षणं मुमुक्षुपणी पालटे जाणं. पण जर तो मुमुक्ष होत असेल, म्हणजे जीवनाची सुरुवातीचा बिंदू म्हणजे जन्म, आरंभ बिंदू, मध्ये आपण मध्यबिंदूवर आलो, आता कळलं की बद्धपणा काय आहे. त्याच्यानंतर जर बुद्धी आपली टिकली, बुद्धीला जर पटवलं, जर मनाचे श्लोक कामी आले, तर आपण इथून उडी मारून पुढे
मुमुक्षु लक्षणांकडे जाऊ शकतो. आणि मुमुक्ष लक्षणामध्ये साधना करावी लागते, तेव्हा कुठे सिद्धत्व प्राप्त होते. सिद्धत्वापर्यंत जायचं का साधना करत करत आपलं जीवन संपवायचं, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहेत. आता निदान बद्धपणा काय आहे हे लक्षात आलं तरीसुद्धा आपण एक उडी निश्चितच समर्थांच्या आधाराने, समर्थांच्या पावलावर डोकं ठेवून निश्चित ठेवू शकतो. ऐसे बद्धाचे लक्षणं मुमुक्षुपणी पालटे जाणं, एक तेही ओळखणं पुढिले समासी श्रीराम. ऐक तेही ओळखणं पुढिले समासी श्रीराम. ते म्हणतात मुमुक्षुचं लक्षण काय आहे ते बाकी मी आता पुढच्या समासात सांगतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास सप्तम श्रीराम. 33 पासून 49 ओव्या झाल्या. आज या ठिकाणी बद्ध लक्षण समास आपला संपलाय. दशक 5वा, समास 8वा, मुमुक्षु लक्षण. मी 5 ओव्या वाचते आणि थांबते. संसार मदाचे मुमुक्षु लक्षण. संसार मदाचे निगुणे नानाहीने कुलक्षणे, जयाचे नि मुखावलोकने दोषची लागे श्रीराम. ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध, तयास प्राप्त झाला खेद काळांतरी श्रीराम. संसार दुःखे दुखवला. खूप छान गोष्ट सांगितली आहे. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रीराम. किती महत्त्वाची ओळ आहे. 1 तास निरूपण करू शकतो याच्यावरती. जाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचा श्रीराम. प्रपंच जाईल सकळ, येथील श्रमतो निर्फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.